मीन रास मित्रांनो, 7:30 सुरू झालेली आहे. म्हणजे काही फार मोठा आभाळ कोसळलेलं नाहीये. मी हे अनेकदा आपल्या फेसबुक पेजवरही सांगितलेलं आहे आणि व्हिडिओमधूनही सांगितलेलं आहे. तुमचा राशीस्वामी गुरु आहे, त्यामुळे तुमची 7:30 ही अलगद संपून जाईल. थोडेफार संकट येत असतात, ती सामान्य माणसांच्या आयुष्यात येतच असतात. त्याच्यामध्ये वेगळं असं फारसं काही नाही. आणि आता तर मित्रांनो, तुमचाच राशीस्वामी गुरु हा मार्गी होऊन बलवान झालेला आहे. त्यामुळे त्याचा फायदा हा तुमच्या राशीला मिळणारच आहे. मीन राशीच्या व्यक्तींसाठी मित्रांनो, हा काळ आत्मविश्वास वाढवणारा आहे. नवीन संधी देणार आहे, पण ती तुम्ही घेतली पाहिजे. आणि नवीन मार्ग सुद्धा तुम्हाला उघडून देईल तुमच्या करिअरमध्ये. तृतीय स्थानातून गुरु आहे मित्रांनो, तुमच्या ध्येयांना गती देईल. व्ययस्थानातून जो रवी जातो आहे ना, तो तुमच्या अंतःकरणात एक ऊर्जा जागवेल आणि तुम्हाला तुमचे आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडेल. त्याचबरोबर तुमच्याच राशीतून शुक्र आणि राहूचं गोचर आहे ना, ते मनाला शांत ठेवण्यास मदत करते, योग्य निर्णय घेण्यास मदत करते. आयुष्याचा खरा आनंद आणि यश हे आपल्या ध्येयांवरती ठरत असतं. या काळात तुम्हाला तुमच्या स्वप्नांना गती देण्यासाठी योग्य ऊर्जा मिळेल आणि स्वतःवर विश्वास ठेवाच. नवी संधी तुमच्या समोर उभी राहील. पाराशरी होराशास्त्रामध्ये एक श्लोक दिलेला आहे, तृतीये गुरुणा यत्नवृद्धी सफलता निश्चितम. तृतीय भावातील गुरु प्रयत्न वाढवतो आणि यश निश्चित करतो. परिश्रमाला योग्य दिशा दिल्यासनं मोठ्या संधी सुद्धा प्राप्त होतील. करिअर आणि व्यवसायाचा जर आपण विचार केला ना मित्रांनो, गुरुचं गोचर तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. प्रयत्नांना योग्य दिशा द्या, तुम्हाला यश मिळत असतं आणि त्यासाठी जर गुरु लागत असतो. जर तुम्ही नवीन कौशल्य शिकत असाल ना, तर लवकर यश मिळेल बघा तुम्हाला. काही जण मार्केटिंग किंवा लेखनासारख्या क्षेत्रामध्ये काम करत असतात, त्यांनाही यशस्वी होण्याची संधी मिळेल. पत्रकार व्यक्तींना सुद्धा हा काळ खूप चांगला आहे. तृतीय भावातील गुरु मित्रांनो, शिक्षण आणि प्रयत्नांमधून यश तर मिळवून देतोच. संवाद कौशल्य आणि प्रयत्न यांचा योग्य उपयोग कुठे कसा करायचा हे मात्र तुम्हाला समजलं पाहिजे. मित्रांनो, व्ययस्थानातील रवी आहे ना, तो परदेशासंबंधित संधी आणि एक वेगळाच दृष्टिकोन तुमच्या मनामध्ये सोडून जातो आणि त्याच्यावर पुढे 6 महिने विचार तुम्ही करत बसतात. जर तुम्ही परदेशात नोकरी शोधत असाल ना, तर इथं संधी मिळण्याची शक्यता आहे बघा. आध्यात्मिक जर तुम्ही असताल ना, तर तुमच्या आध्यात्मिक प्रगती सुद्धा होताना तुम्हाला थोडी थोडी दिसेल. व्यवसायात नवीन दिशा सापडेल मित्रांनो. शास्त्रवचन काय सांगतं, द्वादशे सूर्य परदेशे लाभ. द्वादश भावातील सूर्य परदेशाशी संबंधित संधी निर्माण करतो. निर्णय फक्त विचारपूर्वक घ्या आणि नवीन मार्ग शोधा. मित्रांनो, मंगळ मात्र चतुर्थ भावातून जातोय बघा. त्यामुळे घरातील वादविवाद तुम्ही टाळणे गरजेचं आहे. घर बदलण्याची किंवा नव्या जागेचा विचार पण तुमच्या मनामध्ये इथं सुरू होऊ शकतो. कुटुंबात थोडे मतभेद संभवतात, पण संवादाने ते सोडवणं गरजेचं आहे. घरगुती जबाबदाऱ्या मात्र सक्षमपणे पार पाडा. चतुर्थे मंगले गृहे उन्नती. चतुर्थ भावातील मंगळ घरगुती उन्नती दर्शवतो. कुटुंबासाठी निर्णय घेताना संयम ठेवा आणि योग्य दिशा तुम्ही ठरवा बघा. आर्थिक स्थितीचा जर विचार केला ना, तर गुंतवणुकीतून थोडेफार लाभ होतील. कारण की काय आहे, शुक्र तुमच्याच राशीत उच्च आहे. तो आकर्षण, पैसा आणि व्यक्तिमत्वात सुधारणा करून आणतो बघा. नवीन व्यावसायिक संधी उपलब्ध होतील. तुमच्या व्यक्तिमत्वामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील आणि फायदाही मिळेल. फॅशन असेल, म्हणजे त्याला फॅशन डिझायनिंग म्हणतो, कला असेल, क्रिएटिव्हिटी असेल, या फील्डमध्ये तुम्हाला फार भरभराट मिळेल. प्रथमे शुक्रे सौंदर्यम धनम वृद्धी. प्रथम भावातील शुक्र सौंदर्य आणि धनवृद्धी दर्शवतो. तुमच्या व्यक्तिमत्वाचा योग्य वापर करा आणि तुम्ही यश मिळवा. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनाचा जर आपण विचार केला ना मित्रांनो, स्थिरता आणि समजूतदारपणा फार गरजेचा आहे बघा. मंगळ चतुर्थ भावात आहेत, त्यामुळे अचानक काहीतरी तब्येतीमध्ये बिघाड होऊ शकतात, पण ते थोडेफार असतात, लगेच रिकवर होऊन जातात बघा. कुटुंबियांसोबत वेळ घालवणं म्हणून गरजेचं आहे आणि त्यांचे विचार समजून घ्या, ऐका. विशेष करून तुम्ही तुमच्या ज्या पत्नी असतात, ज्या तुम्हाला सल्ला देतात ना, तो सल्ला थोडा विचारात घ्या आणि त्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात अंमलबजावणी करा. पत्नीचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. चतुर्थे मंगले गृहे स्नेहा. चतुर्थ भावातील मंगळ घरातील
प्रेम आणि उन्नती दर्शवतोच. संवाद वाढवा, कुटुंबात आनंद निर्माण होईल बघा. रवीचं द्वादशा भावातील गोचर जे आहे ना, ते जोडीदारासोबत समजूतदारपणा ठेवण्यासाठी भागही पाडत असतं. आणि तुम्ही जर तसं केलं नाही तर मग ताणतणाव निर्माण होईल बघा. फक्त तुम्ही शांतपणे चर्चा करा आणि चर्चेनेच मार्ग काढा. ह्याच्यावर कुठला उपाय करण्याची गरज नाही, कारण रवीचं गोचर 1 महिन्यासाठीच असतं. लांबच्या अंतरावरचे प्रवास मात्र होऊ शकतात. द्वादशी सूर्ये संयमे आवश्यकः. द्वादश भावातील रवी जो आहे मित्रांनो, संयम राखण्याची गरज दर्शवतो. भावनिक स्थिरता ठेवून तुम्ही संबंध जपणे गरजेचं असतं. आरोग्य आणि शरीर याचा जर विचार केला ना मित्रांनो, तर मन पहिल्यांदा निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करा. मानसिक शांतता फार गरजेची आहे. शारीरिक तंदुरुस्तीवर भर देणं गरजेचं आहे. रात्रीची झोप नियमित ठेवा, मन शांत ठेवा. मानसिक तणाव कमी करण्यासाठी काहीतरी स्वतःचा छंद तुमच्या जवळ असलं पाहिजे, हे पु ल देशपांडे पण सांगतात. द्वादशे सूर्ये निद्रायः ध्यानम. 12व्या भावातील सूर्य झोप आणि मानसिक शांततेची गरज दर्शवतो बघा. त्यामुळे झोप व्यवस्थित तुम्ही घेतली पाहिजे. आत्मशांती वाढवण्यासाठी ध्यान आणि सकारात्मकता फार गरजेची असते आणि ह्यासाठी संगत चांगली पाहिजे. मीन राशीच्या व्यक्तींसाठी परिवर्तन आणि हा संधीचा काळ आहे. करिअरचा जर विचार केला ना मित्रांनो, तर थोडक्यात सांगतो, परदेशी संधी आणि प्रयत्नांना यश मिळेल. आर्थिक स्थितीचा विचार केला तर नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरेलच. कौटुंबिक जीवनाचा विचार केला तर संयम आणि संवाद गरजेचा आहे. आरोग्याचा विचार केला तर मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. हा काळ आत्मविश्वास, परिश्रम आणि योग्य संधी निवडण्याचा आहे. नवीन स्वप्ने पहा, त्यावर काम करा आणि तुमच्या यशाचा मार्ग स्वतः तुम्ही ठरवा. मित्रांनो, मीन राशीसाठी बदल हा गरजेचा आहे. तुम्ही जर काही तुमच्या जुन्या आठवणींवरती, करिअरवरती, त्याच्यावरती जर तुम्ही काम करत राहिला, तर येणारा काहीचा जो काळ असेल ना, तो थोडासा तणावपूर्ण जाऊ शकतो तुम्हाला. त्यामुळे योग्य वेळी जर तुम्हाला कुठली संधी असेल, तर त्याचा योग्य वेळी तुम्ही विचारही केला पाहिजे. योग्य सल्ल्याने तो निर्णय घेतलाही पाहिजे. खास करून मित्रांनो, मी तुम्हाला सुचवतो एक गोष्ट, की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे तो गुरु आहे मित्रांनो. त्यामुळे गुरुचा जो आधार असतो तो तुमच्यासाठी फार गरजेचा आहे. तुम्ही सतत गुरुची उपासना जास्तीत जास्त करत जावा. ज्यांना तुम्ही मनापासून गुरु मानता त्यांची तुम्ही आराधना करा. ते तुम्हाला कुठून ना कुठून तरी मार्गदर्शन देत राहतील. मग ते मार्गदर्शन तुमच्या मित्राच्या स्वरूपात येईल, पत्नीच्या स्वरूपात असेल, आईकडून येईल, पण ते योग्य मिळत राहील. उपासना ही मित्रांनो कधीही चमत्कारासाठी करत नसतात. उपासना ही तुम्हाला एक अंतर्मनातून चांगलं मार्गदर्शन मिळावं, चांगले निसर्गातून तुमच्याकडे सिग्नल्स यावे, जेणेकरून तुमच्या जीवाचा उद्धार होईल, ह्यासाठीच उपासना असते. उपासना ही चमत्कारासाठी नसते. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.